अधिकार कायद्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पारदर्शकतेला नवं बळ देऊया हा जो कार्यक्रम आहे आरटीआय कट्टा अर्थात याचे संस्थापक विजय कुंभार यांच्या वतीने त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानी आहेत। ताई, माहिती अधिकार कायद्याला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। विजय कुंभार यांनी एक पारदर्शकतेला नवं बळ देऊया हा कार्यक्रम आयोजित केलेला होता का? कसं आहे की खरं तर हा कायदा हा पारदर्शकता वाढवण्यासाठी होता। नागरिकांना खरं जे शासकीय निर्णय आहेत, काही प्रक्रिया आहेत, टेंडर प्रोसेसेस आहेत, याची सगळी खरी माहिती मिळण्यासाठी होता। पण आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की दडपशाही इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ही जी खरी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे। आता आरटीआयची उत्तरं देणं बंद केलं आहे, त्याच्यात तुम्ही अपीलमध्ये जाऊन सुद्धा उत्तरं मिळत नाही आहेत। त्याच्यात आपण CICकडे गेलं तर अशी अनेक पदंसुद्धा रिक्त आहेत। तर मला असं वाटतं की आपल्याला पुन्हा सरकारवर दबाव तयार करून या कायद्याला खरं तो मान जो आहे तो परत मिळाला पाहिजे, यासाठी लढा उभा करणं गरजेचं आहे। 20 वर्षामध्ये नेमका लोकशाही किती सशक्त झाली या कायद्यामुळे असं वाटतं? मला असं वाटतं लोकशाही भारतातच नाही तर पूर्ण देशभरात, पूर्ण जगभरात आता लोकशाही संपत चालली आहे। आणि ती जर परत आणायची असेल तर आपण सगळेच बघू आत्ताच्या घटकेला जेवढे सो कॉल्ड डेमोक्रॅटिक जे लोकशाही पद्धतीने चालणारे देश आहेत सगळीकडेच अधोगतीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सध्या सुरू आहे। मला असं वाटतं आपल्याला हे सगळं लोकांना बदलण्याची गरज आहे, लोकांनी लढण्याची गरज आहे। लोक ते लढतील की नाही शंका वाटते, पण आशा मात्र नक्कीच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सातत्याने आवाज उठवत आलेला आहात। तशाच पद्धतीचं प्रकरण जर पाहिलं तर पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरण घडलेलं आहे। बनावट कागदपत्र बनवून पासपोर्ट काढण्यात आलेला आहे। स्वतः विजय कुंभार यांनीच 2 आयडेंटिटी कार्ड कशा पद्धतीने काढण्यात आलेले होते ते पुढे आणलेलं आहे। या बाबतीमध्ये चालढकल होतीये, काय बघताय? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणी हा आज जो राजकारण करतोय ना त्याच्या मागे, जसं आपण पूर्वी म्हणायचो ना की एका प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं प्रत्येक राजकारण्याच्या मागे एक घायवळ म्हणा, कराड म्हणा अशी माणसं असतात। कारण ही दहशत पसरवतात, अक्षरशः लोकांच्या मनात भीती निर्माण करतात आणि यांना मोठं करणारे हे राजकारणीच असतात, जे प्रत्येक जण आपापली ताकद वापरून हे सगळं करतोय। तर आत्ताच्या घटकेला ही जी सगळी मंडळी आहेत यांच्या विरुद्ध जसं विजयदादा लढतायत तसं प्रत्येकाने लढणं गरजेचं आहे, तरच हे आपण काहीतरी बदलू शकू। या प्रकरणामध्ये तुम्ही काही आवाज उठवणार आहात का? आता प्रत्येक प्रकरणात मला वाटतं सगळेच जण आम्ही उचलतोय आणि उचलत राहूच, अगदी मरेपर्यंत उचलत राहू। खरं तर माहिती अधिकार कायदा अधिक सजग व्हावा आणि लोकशाही कशा पद्धतीने बळकट होईल यासाठी नागरिकांनी सुद्धा कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी व्यक्त केलेलं आहे। हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।